आता शिमगा चालू झालेला आहे आणि आमच्या प्लॉटमध्ये सुद्धा आता चांगल्यापैकी काजू सुद्धा तयार झालेले आहेत. आणि आता आपण बघताय कुटुंब आमचं असं भरलेलं. आणि कोकणात यायचं म्हटलं तर पहिल्यांदा आता काजू कुठे मिळतात हे आधी बघायला लागतं. आता मी निघालो आहे सगळेजण काजू काढायला आपल्या कंपाऊंडमध्ये. सगळे घरी आलेले आमची मंडळी पाहुणे. बिया किती मिळतील माहिती नाही, पण आपले सगळेजण हौसेने अगदी आलेले आहेत. जोडीला पाण्याची बॉटल घेऊन आता बघूया. चला, सीझनला खास आमच्याकडे आमचे मामा पाहुणे आलेले आहेत. बघताय नेहमी दरवर्षी ह्या सीझनला ते असतात. मामा, काय कोकणामध्ये काय विशेष वाटतं ह्या सीझनला? विशेष म्हणजे अगदी पालखी आणि ह्या सगळा जेवण खाना पिना सगळा त्याच्यात मजा वाटते. आणि शेतामध्ये जायचं म्हटलं तर एक लक्षात राहतात बाबा काजू झालेले आहेत. झाले काय काय वाटतं तुम्ही? आता ही गुजरातवरून आली माणसं, काय वाटतं इकडचे काजू वगैरे शब्द ऐकल्यानंतर कसं वाटतंय? अगदी देव पावतो आम्हाला. आम्हाला अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतं. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल या मंडळीने अक्षरशः काजू गोळा करून नेले. अजून मंडळी बाकी आहेत ती येणार आहेत 4-5 दिवसांनी. त्यांच्यासाठी हा अतिशय कुतूहलाचा विषय आहे. कोकणातील काजू, आंबे. सध्या आता मंडळी बघायला गेलात ना, करवंद नुकतीच थोडीशी आता झालेली आहेत. आंब्याला सुद्धा नुकताच आता फुटत चाललेलं आहे. बघूया आता प्रत्यक्ष आपल्या कंपाऊंडमध्ये काय परिस्थिती आहे ती. आम्ही कंपाऊंडाजवळ आलो, परंतु हा असणारा बेडा म्हणजे एंट्री करायचा पॉईंट. हा लॉक आहे. आता लॉक म्हणजे आमचा बघितलाच ना तर कर्दीच्या काठ्याने म्हणजे काटेरी असा आम्ही हा लॉक करतो. आता बेडा उघडला जाणार नाही, मग त्यातून आता आम्ही आत जाणार. हे असे आमच्या असणारे काजू 2025 आता आहे. 2020ची लागवड आहे आमची. संदेश बेडा उघडण्याचं काम करतोय. अरे बाप रे, मजबूत असा बेडा लावला होता आम्ही. जमतोय की नाही रे? बघा किती धोकादायक असतो बघा. काटे रुततायत अक्षरशः. आता बेडा उघडलेला आहे. अरे वा 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 वा, आहेत की नाही काजू? हे बघा सक्षम, कसा वाटतंय? आमचा जुन्यापैकी असलेला काजू खरोखर खूप बहरलेला आता बघायला मिळतोय. आणि अख्खा आमचं कुटुंब बघा त्या काजू खालीच थांबलेलं आहे. मित्रांनो, यावर्षी बिया खूपच चांगल्या आम्हाला मिळत आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हा बघा, आम्ही सोलारवरचा कॅमेरा आमच्या प्लॉटमध्ये बसवलेला आहे. आणि खरोखर त्याचा परिणाम इतका आहे की ते खूपच सुरक्षा चांगल्या पद्धतीने मिळाले. बिया पण पूर्ण मिळत आहेत. मी आता हात करतोय त्यांना. हॅलो हॅलो. माझ्याकडे भावजीकडे पण त्याचं नोटिफिकेशन जातो. हॅलो हॅलो हॅलो. फिरवत आहेत कसे. ए, कसं वाटतं? मजा वाटते काय? हा, कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसलात. आता पोलीस स्टेशनला तुम्हाला देणार. हा एक मुंबईतून काजू बिया चोरायला आलाय. हा हा, किती बिया भेटल्या रे आज आपल्याला? काढण्याचा अनुभव आमचे बोडोदेवाले आमचे पाहुणे घेत आहेत. हा, पडला. हा, दुसरा कसा. आणि मंडळी, याला आम्ही गरकी म्हणतो. बघा, गरकीने काजू काढता येतात. ती पण थोडीशी हा आता येणार. हा, हे बघा आमच्या अनुश्रीला मोठा एक काजू मिळालेला आहे. दाखव कसा आहे तो. हा,
मंडळी काय माहिती आहे का, या कोकणामध्ये फार मोठ्या लाखो करोडचा सगळा तुम्हाला सौंदर्यकरण दाखवायला पाहिजे असला का भाग नाही, परंतु इकडे आल्यानंतर एक साहजिकच एक अपेक्षा असते, इथे कुठेतरी आंबे मिळतील, कुठेतरी काजू मिळतील आणि असे ज्या ठिकाणी मिळतं ना तिथे माणसं सहज रमली जातात. आज अख्खं आमचं कुटुंब या ठिकाणी तुम्ही बघताय कसं या प्लॉटमध्ये आनंद घेतायत. ते नैसर्गिक जीवनाचा आनंद पाहायचा असेल तर कोकणात या, हेच या निमित्ताने सांगावंसं वाटते. बघा जो तो बिझी आहे. या माझ्या प्लॉटमध्ये करवंदीचं झाड थोडंसं वाढलं होतं आणि बघा मंडळी, आता याच्यामध्ये आम्हाला करवंदे मिळाले. सुकटीमध्ये ही करवंद असली ना तर सुकटीपेक्षा करवंद खाण्यावरती जोर असतो. आणि ही पोरं आहेत म्हणजे ते काय कच्चीच खाणार आहेत. कशी खातात रे करवंद? दाखवा. हा बघा इकडे आनंद जिकडे तिकडे बघा छोटे छोटे आहेत करवंद इथे आलेले. हे बघा इथे आता संध्याकाळी आमच्या भाजीमध्ये हेच असणार. जवळपास या प्लॉटमध्ये आमची 45 झाडं आहेत काजूची आणि बऱ्याच बिया काढल्यानंतर सुद्धा असे हे काजूचे घड आजही लगडलेले तुम्हाला बघायला मिळतील. आणि आमच्या घरातल्या ह्याच त्या 2 चतुर मालकीनी बघा नुसता त्यांचं लक्ष काजूवरती आहे. ही सृष्टी पारधी पळते पण तिचा बरोबर टार्गेट असणार. एक थैली बिया आज नेल्या पाहिजेत. हा आणि ही साध्वी पारधी मुंबईला ती बियांपेक्षा तर काजू घेऊन जाणार आहे जास्त. काजू ना बिया नेला असं होता. अशा पद्धतीचे काजूच्या बिया आता काढायचं काम चालू आहे आमचं. खूप साऱ्या बिया भेटल्या आहेत. थोड्याच वेळात बघूया आता आपण किती बिया मिळाल्या आहेत त्या. हंगाम तसा आता आमचा संपत चाललाय, तरी पण नव्याने सुद्धा फूट आता आलेली आहे. नव्याने जोश येतात आहे. हे बघा गरकी करवंद नवीन तुम्हाला शब्द ऐकायला मिळतील. आणि अशा पद्धतीची या गरकीची मांडणी असते. दाखवा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आंबे सुद्धा काढता येतील, कोकम काजू काढता येतील. ही नॅचरली बांधलेली आहे आणि याच्यामध्ये अडकल्यानंतर तो आणि त्याला खेचल्यानंतर लगेचच काजू तुटला जातो आणि मिळतात. काय किती काढले काजू? काजू किती काढले? भरपूर. मजा आली? हो. या सीझनला या आमचे पाहुणे खास आवर्जून येत असतात. अगदी मे महिन्यापर्यंत पण कोकणामध्ये त्याने आल्या स्टेटस टाकले सुकून की जिंदगी. काजू काढण्यासाठी आलेले आमचे सगळे पाहुणे तसेच आमच्या घरची मंडळी आता बघताय आपण. खरोखर समाधानकारकरित्या आता आम्हाला काजूच्या बिया मिळालेल्या आहेत. आता बघा कोकणात आल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा आनंद. असे बरेचसे काजू इकडं आहेत. छोट्या आकाराचे असल्यामुळे त्या बिया काढणं सुद्धा आमच्या पाहुण्यांना खूपच सोपं झालंय. काय कसं वाटतंय आजचा? मजा आली. फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास. काजू खायला आवडले काय? हो. कुठल्या रंगाचा काजू खायला आवडतं? पिवळा. पिवळा. पिवळा न पिवळा. चला चला चला. अशा पद्धतीने आता आम्हाला एवढे काजू मिळालेले आहेत. आता बघताय तुम्ही आता काजू आता सेपरेट करायचं काम चालू झालेलं आहे. एक तासभर आम्ही फिरत होतो. एन्जॉयमेंट पण झाली आणि त्याचबरोबर इतक्या मोठ्या संख्येने बिया सुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत. आज या प्लॉटवरती आल्याचा एक वेगळाच आनंद आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे. बघा कसे हसता येत ते. कंटाळा आला? बिलकुल बी नाही. पुढच्या वर्षी परत येऊ. आता आम्ही निघतोय. आता तुम्ही बघतच असाल पिशवीमध्ये किती आता आम्हाला बिया भेटल्यात त्या. दाखव बघा. हा हे बघा असा एवढा वजाभर बिया मिळाल्यात. मुलं सुद्धा खुश आहेत, आमचे पाहुणे सुद्धा आज खुश आहेत. खरोखर भरपूर अशा बिया मिळालेल्या आहेत. चला आता आमच्या दुसऱ्या प्लॉटला.